नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। साकत बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये 18 लाखांच्या निधी घोटाळ्याचा आरोप। कामे न करता निधी हडपल्याचा आरोप। तालुक्यात खळबळ। सरपंच तत्कालीन ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। 8 दिवसात कारवाई नाही झाल्यास उपोषणाचा इशारा। ग्रामपंचायतीमध्ये अपार झालाय हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे। एक 17 ते 18 लाख रुपये निधी उचलला आहे। आमच्या गावात झालेले शासकीय जी कामं आहेत बराच निधी उचलला आणि कामं प्रत्यक्षात अपूर्ण आहेत। त्या ग्रामपंचायतच्या अपहाराबद्दल कोणी केलंय? सरपंच ग्रामसेवक। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील साकत बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 18,05,000 रुपयांच्या शासकीय निधीच्या अपहाराचा गंभीर आरोप करण्यात आला असून सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी संगनमत करून विकास कामांच्या नावाखाली निधी लाटल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे। साकत येथील तुषार बापूराव फरतडे व आबा सोपान जाधव यांनी गुरुवार दिनांक 11 जून रोजी गट विकास अधिकारी व तहसीलदार परंडा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। गट विकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांवर लाखो रुपयांचा खर्च दाखविण्यात आला असला तरी अनेक कामे प्रत्यक्षात झालेली नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार सौर पंप दुरुस्ती, अंगणवाडी खर्च, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक कट्टे, शाळा टॉयलेट, ई लर्निंग साहित्य, LED दिवे, शाळा साहित्य, स्ट्रीट लाईट, सार्वजनिक स्वच्छता आणि पाणी पुरवठा यांसारख्या कामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याची नोंद आहे। मात्र प्रत्यक्ष पाहणीत अनेक कामे अस्तित्वात नाही तर अनेक कामे अर्धवट असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। या प्रकरणी मोजमाप, पुस्तिका, MB बिले, व्हाउचर्स, ठराव, काम पूर्णत्व प्रमाणपत्रे आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे। चौकशीत आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झाल्यास संबंधित सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत तातडीने कारवाई केली नाही तर पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे। या तक्रारीमुळे साकत परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून 18 लाखांचा निधी नेमका कुठे गेला हा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे। आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि चौकशीत काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। गाव सांगा। आबा सोपान जाधव, राहणार साकत बुद्रुक। काय तक्रार आहे तुमची? आमच्या ग्रामपंचायतीमध्ये अपार झालाय हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे। एक 17 ते 18 लाख रुपये निधी उचलला आहे। त्यामधून तेवढ्या पैशाची कामं झालेली नाहीत। बरीचशी कामं अपूर्ण आहेत, काही कामं बोगस आहेत। काय त्याची प्रत्यक्षात शासनाने चौकशी करावी। निदर्शनास आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। कुठं मागणी केली आहे तुम्ही? BDO साहेबांकडे, तहसीलला 8 दिवसात नाही चौकशी झाली तर आम्ही आमरण उपोषण पंचायत समिती समोर केल्याशिवाय राहणार नाही। नाव गाव सांगा तुमचं? मी रणजित दगे पाटील, राहणार कुष्ठमाजी, साकत ग्रुप ग्रामपंचायतचा म्हणजे नागरिक आहे। आमच्या गावात झालेले शासकीय जी कामं आहेत बराच निधी उचलला आणि कामं प्रत्यक्षात अपूर्ण आहेत। त्याबद्दल आम्ही आज BDOंना आणि तहसीलदारांना शासकीयमध्ये कोणत्या यंत्रणेमार्फत काम आहे ते? ग्रामपंचायतमार्फत आहेत, पाणी पुरवठ्यामार्फत आहेत, पुन्हा तुमचं जलजीवनचं काम आहे, पाणी पुरवठ्याचं लेखी पूर्ण तुम्हाला दिलं आहे। निवेदन तुम्हाला देतो मी। बरं, काय मागणी काय आता तुमची? मागणी काय नाही, हे जी झालं आहे अपहाराची चौकशी झाली पाहिजे पूर्णतः। आणि दोन्ही गावाला जो पाणी पुरवठा शासनाने जो खर्च करून एवढा मोठा केला आहे तो आज तागत पाणी आलं नाही तर पाणी चालू झालं पाहिजे गावाला। आणि हे पूर्ण जी बाकीची कामं आहेत पूर्ण तुम्हाला प्रिंट देतो मी। तर लवकरच पंचायत समितीसमोर आम्ही आंदोलन करू, उपोषण। नाव गाव सांगा तुमचं? मी तुषार बापूराव फरतडे, राहणार साकत बुद्रुक। काय तक्रार आहे तुमची? ग्रामपंचायतच्या अपहाराबद्दल। कोणी केलंय? सरपंच ग्रामसेवक। आणि काय मागणी काय आता तुमची? जी अपहार झाला 17-18 लाखाचा त्याची
सखोल चौकशी व्हावी आणि पुढं आणि झालेल्या ह्याच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.